श्रीधर स्वामीकृत श्री हरिविजय अध्याय 3 अवताराची योजना कृष्णजन्म व कृष्णाचे गोकुळात आगमन. श्री गणेशाय नमः. जय जय अनंत ब्रह्मांड नायका चतुराननाचिया निजजनका चोघासी ही नव्हे आवाका तुझे स्वरूप वर्णावया. साही जणे वेडी होती 18 खुंटली गती 4 जणी तटस्थ पाहती स्वरूप स्थिती न वर्णवे. 5 नुरेची ठाव 4 सहजची जाहली वाव 14 जणींची ठेव न चले स्वरूप वर्णावया. शिणल्या बहुत 64 8 जणी बहुत कष्टी 11 ही हिंपुटी स्वरूप तुझे वर्णिता. आणिक 12 देखण्या 16 जणी चतुर शहाण्या आणि 4 डोळे मोडण्या लाजोनिया तटस्थ. 25 जाहली वाव 3 नुरेची नाव 2 म्हणणे भाव हेही तेथे विराले. 4 मुखांचा वर्णिता भागला 5 मुखांचा तटस्थ राहिला 6 मुखांचा दडाला कपाटा माझी जाऊनी. सहस्र मुखांचा वर्णिता देख तोही जाहला तळी तल्पक थोर थोरासी पडले अटक एकमुखे काय वर्णू. जिमुतींचे बिंदू किती हेही एक वेळा होय गणती निराळी पायी वेघती परी तुझी स्थिती अगम्य. होईल पृथ्वीचे वजन गणवेल सिंधूचे जीवन अवनीवरी किती तृण मोजवेल गणिताते. अंबर आहे किती विती हेही गणवेल रमापती परी तुझे गुणनिश्चिती न वर्णवती कोणाते. असो आता पूर्वानुसंधान द्वितीय अध्याय संपता पूर्ण कंसे देवकीचे गर्भवधून साही टाकिले बंदिशाळे. पाप जाहले उत्कट जाण गांजिले गायी ब्राह्मण यावरी क्षीरसागरी जगज्जीवन काय करिता जाहला. अनंतासी म्हणे अनंत चला अवतार घेऊ त्वरित करू दुष्टांचा निःपात संत भक्त रक्षूपई. तव बोले धरणीधर मी न घेता अवतार पूर्वी मी जाहलो सौमित्र कष्ट फार भोगितले. हा सोनी बोले द्विसहस्त्रनयन 28 अयने उपोषण निराहार घोर अरण्य तुम्हा सवे सेविलेजी. आता आपणाचे अवतरावे अवतार नाट्य दाखवावे गो ब्राह्मण सुखी रक्षावे प्रतिपाळावे साधुजन. टाकोनी कपट कुटिल भाव स्वामीसी हासे भोगीराव बोले कौतुके रमाधव शेषाप्रती स्वानंदे. तू माझा प्राणसखा समरभूमीचा पाठीराखा तुझ विण भक्त टिळका अवतार मी न घेची. तू माझे निजांग पूर्ण तू सखया माझा निज प्राण तुझ विण मज एक क्षण न गमेची जीवलगा. तू जाहलासी पूर्वी लक्ष्मण लंकेसी केले रणकंदन बहुत सेवा करून मज तुवा तोषविले. आता तू पुढे जाय सत्वर होई माझा ज्येष्ठ सहोदर मी तुझी आज्ञा पाळीन निर्धार बळीभद्र होई तू. वडील बंधू तू होई देवकीच्या गर्भी जाऊ निराही मी योगमायेसी लवलाही पाठवितो तुझ मागे. कंसे वदिले गर्भसकळ तुझ योगमाया काढील मग गोकुळी नेऊनी ठेविल रोहिणीच्या निजगर्भी. माया जाईल यशोदेच्या उदरा मग मी येईन मथुरापुरा देवकीचा गर्भवोवरा माझा अवतार रूप होय. उपजताची गोकुळी येईन मग तुम्ही आम्ही खेळो दोघे जण गोरक्षमिषे संपूर्ण दैत्य तेथील संहारू. करुणी साष्टांग नमन पुढे चालिला संकर्षण देवकीच्या उदरी येऊन गर्भ राहिला 7वा. दिवसेंदिवस गर्भ वाढे मंदिरी परमप्रकाश पडे जैसा पळेपळ सूर्य चढे उदयाद्रीहुनी पश्चिमे. वसुदेवाप्रती देवकी बोले 6 वेळा मी गर्भिणी जाहले परी नवल वाटते ये वेळे या गर्भाचे मज लागी. वाटे पृथ्वी उचलीन की आकाशाधीर देईन सप्त समुद्र साठवीन नखाग्री मज वाटत असे. हाती घेऊन नांगर मुसळ मीच मर्दीन कंसदळ दैत्य मारावे समूळ मना माझी वाटत असे. वसुदेव म्हणे ते क्षणी न कळे ईश्वराची करणी एवढा तरी वाचोनी विजयी हो का सर्वदा. तो लागला 7वा मास निद्रा आली देवकीस वसुदेवही सावकाश निद्रार्णवी निमग्न. तवती हरीची योगमाया तिची ब्रह्माधिका न कळे चर्या इच्छा मात्रे महत्कार्या ब्रह्मांड हे रचियेले. ब्रह्मा विष्णू शिव तिन्ही गर्भी आली बाळे तान्ही परी एकासी नेत्र उघडुनी स्वरूप पाहो नेदीची. आत्मसुखाचा समुद्र त्यात पहुडले जीव समग्र परी चाखो नेधी अणुमात्र गोडी तेथीची कोणाते. हे चैतन्याची बुंथी
हे अरूपाची रूपकीर्ती, ब्रह्मांडीचे पुतळे नानागती, एका सूत्रे नाचवी पै. इने निर्गुण गुणासी आणिले, इने अनामासी नाम ठेविले, इने निराकारा आकारिले, धरविले अवतार. हे पतीसी न कळता, गर्भिणी जाहली पतिव्रता, ब्रह्मांड रचिले तत्वता, इच्छा मात्रे करुनिया. सेजे निजवुनी भ्रतार, सृष्टी घडी मोडी समग्र, समाचार अणुमात्र, कळो नेदी पतिते. हे कवटाळी न निर्धारी, नसतीची दैवते उभी करी, जीव पाडिले अघोरी, नाना योनी हिंडवी. धरील कोणी स्वरूपाची चाड, त्यावरी घाली नसते लिगाड, पुढे स्वर्गसुख करी आड, तेची गोड दाखवी. गोड ते कडवट केले, कडवटा गोड पण दाखविले, अहंकारामध्ये जीवा पाजले, वेडे केले सर्वही. आता असो हे माया राणी, इची विपरीतची करणी, तिने देवकीचा गर्भ काढुनी, गोकुळासी पैनेला. कैसा नेला काढुनी, ब्रह्मादिका न कळे करणी, रोहिणी वसुदेवाची पत्नी, नंदागृही होती. कंसाची या भये जाण, नंदगृही राहिली लपोन, तिच्या पोटी नेऊन, गर्भ घातला ते क्षणी. निजले ठाई गर्भ, पोटात घातला स्वयंभ, परम तेजस्वी सुप्रभ, सूर्य जैसा तेजस्वी. जागी जाहली रोहिणी, तो 7 मासांची गर्भिणी, म्हणे कैसी जाहली करणी, चिंतामणी वर्तत. पुरुष नसता गर्भ राहिला, परम चिंताक्रांत ते अबला, नंद यशोदेस कळला, समाचार सर्वतो. जीवी झोंबला चिंताग्नी, तो आकाशी वदली देववाणी, चिंता करू नको रोहिणी, वसुदेवाचा गर्भ असे. पोटा येतो भोगिंद्र, उतरील पृथ्वीचा भार, ऐकता हे उत्तर, सुख जाहले समजता. लोकापवाद सर्व हरला, चिंतेचा डाग धुतला, तो बळीराम जन्मला, 9 मास भरताची. प्रकाशला सहस्र किरण, तैसा बाळ देदीप्यमान, नंदे जातक वर्तवून, बळीभद्र नाम ठेविले. ऐसा उपजला अहिंद्र, तो यशोदा जाहली गरोदर, हरिमायेने अवतार, तेथे घेतला ते धवा. यशोदा गर्भिणी जाहली, इकडे कथा कैसी वर्तली, देवकी पाहे घाबरली, तो गर्भ नाही पोटात. नेणो कैसी जाहली करणी, सांगे वसुदेवा लागोनी, म्हणे गर्भ न पडेची धरणी, गेला जिरोनी पोटात. वसुदेव म्हणे ते वेळा, कंस धाके गर्भ जिराला, न कळे ईश्वराची कळा, कंसास कळला समाचार. दूत सांगती कंसाते, गर्भ जिरला तेथीचा तेथे, कंस म्हणे आता आठव्याते, बहुत जपा सर्वही. देवकी होताची गर्भीण, जागा नेत्री तेल घालून, आठव्याची आठवण, विसरू नका सर्वथा. देवकी उदरीचा आठवा, निजध्यास बैसला कंस भावा, जनीवनी आघवा, आठवा आठवा आठवत. जागृती सुषुप्ती स्वप्नी, आठवा दिसे ध्यानी मनी, आठवा दिसे भोजनी, आठवा शयनी सोडीना. भूमी दिसे आठव्या ऐसी, आठवा दिसे आकाशी, आठव्याने व्यापिले त्यासी, दिवसनिशी आठवा. क्षीरसागरी श्रीहरी, क्षीराब दिसुतेसी आज्ञा करी, पद्माक्षी तू क्षितिवरी, क्षितिपाळ उदरी अवतरे. वैदर्भ देशीचा भीमक राजा, तयाची तू होय आत्मजा, तात्काळ चालली कमळजा, नमस्कारुनी हरिते. जगद्वंद्य स्वये आपण, प्रवेशला मथुरा पट्टण, देवकीचे गर्भी येऊन, राहता झाला कौतुके. गर्भवासा आला भगवंत, म्हणता हासतील साधू संत, लीलावतारी जगन्नाथ, जन्म मृत्यू त्या कैचा. ज्याचे करिता स्मरण, जाय जन्म मृत्यू खंडोन, तो राहिला गर्भी येऊन, कल्पांतीही घडेना. उगाच लौकिक भाव, दाविली मृत्यू लोकीची टेव, तो ब्रह्मानंद स्वयमेव, जन्म मृत्यू त्या कैचा. क्षीरसागरीहून हरी आला, तरी तो ठाव काय ओस पडिला, तो तैसाची संचला, लक्ष्मी शेषान समवेत. अनंत रूपे अनंत नामे, अनंत अवतार अनंत कर्मे, अनंत नीला घनश्यामे, भक्ता लागी दाविल्या. अनंत ब्रह्मांडे अनंत शक्ती, अनंत युगीच्या अनंत कीर्ती, अनंत रूपे अनंत मूर्ती, अतर्क्य गती वेदशास्त्रा. असो लौकिक विचार देख, गर्भी आला लक्ष्मी नायक, कंसासी लाविला धाक, देखिला नसता सर्वदा. देवकी झाली गर्भिणी, ते जनमाये गगनी, खेद काही न वाटे मनी, सुखे करुनी डुल्लत. पोटा आला विदेही हरी, देवकी नाही देहावरी, जनीवनी दिगंतरी, अवघा मुरारी दिसतसे. वसुदेव म्हणे देवकी प्रती, तुझ चिंता का न वाटे चित्ती, आठव्याची कैसी गती, होईल ते न कळे. कंस जपतो बहुत, आठव्याचा करावया घात, यावरी देवकी बोलत, प्रतिउत्तर काय तेव्हा.
भुजा पिटोनी बोले वचन, कंसा समारीन आपटोन, मुष्टिक चाणुरांचा प्राण, क्षणमात्रे घेईन मी. हाक फोडोन गरजे थोर, उतरीन पृथ्वीचा भार, करुनी दैत्यांचा संहार, बंदिशाळा फोडीन मी. आणि वेगे धनुष्यबाण, युद्ध करीन मी दारुण, जरासंध रथी बांधोन, 17 वेळा आणीन मी. भस्म करीन कालयवन, रचीन द्वारका पट्टण, सकळ नृपा शिक्षा लावून, पट्टराणी आणीन मी. हाक फोडिली क्रोधे थोर, जीवे मारीन भौमासूर, निवटीन कौरव भार, निज भक्त कैवारे. मी भक्तांचा सारथी होईन, दुष्ट सर्व संहारीन, मी ब्रह्मानंद परिपूर्ण, अवतरलो पृथ्वीवर. वसुदेवासी चिंता वाटे, ही गरजते येवढ्या नेटे, जरी बाहेर मात प्रकटे, तरी अनर्थ होईल पा. वसुदेव बोले वचन, देवकी धरी आता मौन, येरी म्हणे कैची देवकी पूर्ण, ब्रह्म सनातन मी असे. स्त्री पुरुष नपुंसक, त्याहूनी वेगळा मी निष्कलंक, सकळ माया चक्रचाळक, करता हरता मी चिपई. मी सर्वद्रष्टा अतींद्रिय, मी अज अव्यय निरामय, अजित अपार निष्क्रिय, आनंदमय वर्ते मी. मी प्रळय काळाचा शास्ता, मी आदिमायेचा नियंता, मी चहू वाचान परता, माया निर्मिता मीच पै. मीच सगुण मीच निर्गुण, मीच थोर मीच लहान, देव दैत्य निर्मून, पाळिता हरता मीच पै. ऐसे देवकी बोलोन, मागुती धरिले मौन, तो आकाशी देव संपूर्ण, गजर करीती दुंदुभींचा. अवतरेल आता भगवंत, करील दुष्टांचा निःपात, देव मिळूनी समस्त, गुप्त मथुरेत उतरले. ब्रह्मादिक आणि चंद्र, बंदिशाळे पातळे समग्र, देवकीस प्रदक्षिणा करती सुरवर, एक नमस्कार घालिती. उभे ठाकुनी बद्धांजली, गर्भस्तुती आरंभिली, जय सच्चिदानंद वनमाळी, देवकी जठर गर्भा. जय हरे नारायणा गोविंदा, इंदिरावर आनंद कंदा, सर्वेशा मुकुंदा परमानंदा, परमपुरुषा परज्ञा. पद्मज जनका पुरातना, पंकज नेत्रा परमपावना, पद्मवल्लभा पशुपती जीवना, पयोब्धिवासा परेशा. पतित पावना पंकजधारका, कमनीय रूपा निष्कलंका, कमळ स्वरूपा कमला नायका, किल्बिषमोचका कमलेशा. कर्ममोचका करिवरतारणा, कैवल्यनिधी कैटभभंजना, करुणाकरा कामविहीना, काळनाशना काळात्मया. आदिकेशवा विश्वभूषणा, विश्वंभरा वेदपाळणा, वेदपुरुषा वेदस्थापना, विश्वाधीशा विश्वपते. अनंतवेशा अनंतवदना, अनंतनामा अनंतनयना, अनंतपाणी अनंतचरणा, अनंतकल्याणा नमोस्तुते. अव्ययरूपा अपरंपरा, अगण्या अगुणा अगोचरा, अनामा असंगा अक्षरा, आदिकारणा आत्मया. अमानुषा अविद्याछेदना, आनंदरूपा आनंदसदना, अभेदा अबोधा अमळपूर्णा, आदिमूळा अव्यक्ता. सर्वतीता सर्वज्ञा, गुणसागरा गुणज्ञा, आम्ही सकळ सुरतवाज्ञा, पाळोनिया राहतो. ऐसी स्तुती करुनी जाणा, देव पावले अंतर्धाना, आनंद न माये मना, सुरवरांच्या ते धवा. कंसासी रात्रंदिवस, लागला 8व्याचा निजध्यास, 8ही प्रहर तयास, 8वा वयास दुजे नाही. दूती प्रती पुसे कंस, गर्भास किती जाहले मास, त्या म्हणती संपावयास, 9 मासा अवधी थोडा हो. आपण येऊन कंसासुर, उभा राहे देवकी समोर, तव ते आनंदरूप साचार, चिंता अणुमात्र नाहीची. नासागरी ठेवुनी दृष्टी, कृष्णरूप पाहे सृष्टी, कृष्णरूप पाहे पाठी पोटी, बोलता ओठी कृष्णचिये. कृष्णरूप आसन वसन, कृष्णरूप अन्नपान, कृष्णरूप दिसे सदन, भूषण संपूर्ण कृष्णरूप. पृथ्वी आप तेजवायू निराळ, कृष्णरूप दिसे सकळ, स्थावर जंगम निर्मळ, घन नीळ रूप दिसतसे. पुढे उभा कंस देख, परी निर्भय देवकी सुरेख, महेशा पुढे मशक, तैसा कंस भासतसे. इंद्रा पुढे जैसा रंक, की ज्ञानिया पुढे महामूर्ख, की केसरी पुढे जंबूक, का सूर्या पुढे खद्योतपै, की हंसा पुढे बग, की कोकिळे पुढे काग, की विप्रा समोर मांग, तैसा खळ उभा तेथे. की नामा पुढे पाप देख, की वेदांता पुढे चारवाक, की शंकरा पुढे मशक, मीनकेतन उभा जैसा. की पंडिता पुढे अजापाळक, की श्रोत्या पुढे हिंसक, की वासुकी पुढे मूषक, लक्षणे पाहू पातला. अग्नी पुढे जैसे तृण, की ज्ञानिया पुढे अज्ञान, की महावातासी आडवे पूर्ण, जलद जाल जैसे का. ऐसा कंस देवकी पुढे, तीस न्याहाळुनी पाहे निवाळे,
तव ते चतुर्भुज रूपडे शंख चक्रयुक्त दिसे. न दिसे स्त्रियेची आकृती, परम देदीप्यमान विष्णुमूर्ती, आरक्त नेत्र सुदर्शन हाती ऊर्ध्व करुनी उभी असे. मुरकुंडी कंसाची वळली, शस्त्रे हातीची गळाली, बोबडी तोंडासी पडली, हाक फोडिली भये तेव्हा. आर्डोनिया कंस पळे, थरथरा कापे वाटे अडखळे, पिशाचवत संचरले गृहा माझी आपुलिया. कंस तेव्हा शस्त्र घेऊनी, रागे आपटीत मेदिनी, आठव्यास जिवे मारुनी, टाकी नमी निर्धारे. आठव्याने मज व्यापिले, त्यासी मी गिळीन सगळे, कंस रागे फिरवी डोळे, आल्या गेल्या वरी पै. आता श्रीकृष्णाचा जन्मकाळ, पाहो आले निर्जर सकळ, दुंदुभिनादे निराळ, दुमदुमले ते धवा. विमानांची जाहली दाटी, वाव नाही नभापोटी, करीती दिव्य सुमनवृष्टी, आनंद पोटी न समाये. वर्षा ऋतू श्रावण मास, बुधाष्टमी कृष्ण पक्ष, अवतरला कमलदलाक्ष, रोहिणी नक्षत्र ते दिवशी. सोमवंशी अवतार, म्हणून साधिला चंद्रपुत्रवार, जाहला शशीचा उद्धार, दशा आली वंशासी. मध्यरात्री अष्टमीस, देवकी पुढे परमपुरुष, चतुर्भुज ऋषिकेश, निमासूर डोळसपै. 8 वर्षांची मूर्ती, असंभाव्य पडली दीप्ती, तेजे दशदिशा उजळती, तेथे लपती शशिसूर्य. पदकमळींचा आमोद सेवावया, भ्रमरी जाहली क्षीराब्धितनया, सर्व काळन विसंबे पाया, कृपण जैसा धनाते. भागीरथी चरणी उद्भवली, सागरी ते एक जाहली, परिन विसंबे निजमुळी, कदा काळी तुटेना. अरुण बालार्क संध्या राग, दिव्य रत्नांचे काढिले रंग, तैसे तळवे आरक्त सुरंग, श्रीरंगाचे शोभती. चंद्रक्षय रोगे जाहला कष्टी, मग राहिला चरणांगुष्टी, की दशधा होऊनी दाही बोटी, सुरवाडला शशितो. वज्रध्वज पद्म अंकुश, ऊर्ध्वरेखा चक्रपदी विशेष, सामुद्रिक चिन्हे सुरस, काय अर्थ सुचविला. साधकास ऊर्ध्वरेखा, ऊर्ध्वमार्ग दावी देखा, सत्वशीळा प्रेमळ भाविका, ऊर्ध्व संकेत दावितसे. विद्यामध्ये जाहले जे मस्त, कोणास न लेखिती गज उन्मत्त, त्यासी आकर्षावया वैकुंठनाथ, क्षमांकुश धरीपदी. पद्मका धरिले पायी, पद्मावसे तया ठाई, आणि कांते प्राप्त नाही, घोर तप आचरता. अहंकार पर्वत थोर, भक्तास बाधक जड फार, तो फोडावया वज्र, हरीने पायी धरियेले. की ते चरण लक्षण जहाज, वरी विशाळ भक्तिध्वज, भक्त तारावया अधोक्षज, सदा उदित वाट पाहे. जीव शरण येती जडरूप, त्यांचे छेदावया सर्व पाप, चक्रपायी देदीप्य, तेज अमूप झळकतसे. प्रपदे दिसती विमल, घोटी त्रिकोण सोज्वळ, इंद्र नीळमणी सुढाळ, परी उपमे पुरेना. तळवे आरक्त विराजती, की बहुश्रमली सरस्वती, म्हणून घ्यावया विश्रांती, तळवा राहिली हरीच्या. विश्वाची पापे किती हरावी, म्हणून श्रमली जान्हवी, शुभ्र वाकी रूप जाहली बरवी, म्हणून सत्कवी वर्णिती हो. कालिंदी कृतांताची भगिनी, ऐसे बोलिजे सर्वजनी, तो अपवाद चुकवावया लागुनी, मांडया सुनीळ झाली ते. ऐसी हरिपदी त्रिवेणी सुरंग, अज्ञानच्छेदक दिव्य प्रयाग, अक्षयवट सुरंग, ध्वजांकुश तेची पै. चरणी सुडवाल रे प्रेमर, तेच तेथे पूर्ण मराळ, वांकीवरी रत्ने तेजाळ, तपोधन तपती ते. प्रयागी मोक्ष ठेविता देह, येथींच्या श्रवणे होय विदेह, भावे माघमासी निस्संदेह, त्रिवेणी माधव सेविजे. त्या प्रयागी जाता कष्ट, हा ध्यानीच होतो प्रगट, या प्रयागी नीलकंठ, क्षेत्र संन्यास घेत पै. वाकीने पुरे तोडर, करीती दैत्यांवरी गजर, पोटऱ्या जंघा सुकुमार, श्यामसुंदर दिसती पै. की ते सरळ कर्दळी स्तंभ, की गरुड पाचूंचे उगवले कोंभ, की शोधून या सुनीळ नभ, जानुजंघा ओतिल्या. की मिळवणी सहस्त्र सौदामिनी, शीतळ होऊनी पीतवसनी, जडल्या चंचळपण टाकुनी, हरिजगनी सर्वदा. कटी मेखळेचे तेजा आगळे, दिव्य रत्ने मिरवती सुढाळे, की एकहारी सूर्यमंडळे, हरिजगनी जडली पै. नाभी वर्तुळ गंभीर, जैसा का बालभास्कर, तेथे उद्भवला चतुर्वक्त्र, सृष्टीची आदिकाळी. उदरी त्रिवळी सुकुमार, कौस्तुभ तेजे झाके अंबर, वैजयंती मुक्ताहार, चरणांगुष्ठापर्यंत पै. वक्षस्थळी श्रीवत्सलांछन, सव्यभागी शोभायमान, वामभागी श्रीनिकेतन, वास्तव्यस्थळ श्रीचे पै. शंखचक्र गदापद्म, चतुर्बाहू उत्तमोत्तम, की धर्मार्थ मोक्षकाम, चारी पुरुषार्थ उभारिले. पांघुरला जो पितांबर, जडित पल्लव मनोहर, की तेणे रूपे सहस्र कर,
अवतरला भास तसे. चांदणे शोभे शुद्ध निराळी, तैसी उटी अंगी शोभली. की इंद्रनीळा गवसनी घातली, काश्मीराची सुरंग. कंबकंठ विराजमान, नासिक सरळ सुहास्य वदन. मंदस्मित झळकती दशन, चंद्रतेज उणे पै. की सर्वही आनंद मिळवून, हरिमुखी वस्ती अनुदिन. त्रैलोक्य सौंदर्य विसावून, तेथेच गोळा जाहले. कुंडले तळपती मकराकार, तेजे लखलखिले अंबर. मज वाटे शशिदिनकर, हरिश्रोत्री लागले. कुंडलांची दिव्य दीप्ती, गंडस्थळी झळके ज्योती. कुंडलासी कर्ण शोभविती, कर्णाची दीप्ती विशेष. कृष्णतनूच्या सुरवाडे, अलंकारासी प्रभा चढे. कपाळी टिळक निवाळे, मृगमदाचा सतेज. कल्पांतींचा सूर्य प्रकटला, तैसा मुकुट तेजागळा. वरी दिव्य मणी मिरवला, तो वर्णिला नवजाय. बाहुदंडी कीर्तिमुखे, हस्तकंकणे दिव्य सुरेखे. मुद्रिकांचे तेज झळके, चपळे हुनी विशेष. ऐसा एकाएकी बंदिशाळे, देवकी देखे घन सावळे. जीवाचे निंबलोण केले, हरिवरुनी ते धवा. आनंद न माये अंबरी, म्हणे भक्तवत्सला श्रीहरी. तू माझिया निजोदरी, पुत्र होनी अवतारे. तू विश्वंभर बहुथोर, परी लोक म्हणती माझा पुत्र. ऐसा होई तू राजीव नेत्र, आळी माझी पुरवावी. हरी म्हणे ते वेळा, मी बाळक होईन अवलीळा. परी मज सत्वर गोकुळा, नेऊनिया घालावे. तेथे माझा प्राणमित्र, ज्येष्ठ बंधू बळीभद्र. मग दोघेही येऊ साचार, दर्शना लागी तुमच्या. ऐसे बोलून जगज्जीवन, हास्यवदने अवलोकून. आपुली योगमाया घालून, देवकीसी मोहिले. सच्चिदानंद घननीळ, देवकी पुढे जाहला बाळ. तीस वाटले केवळ, माझे उदरी जन्मला. पहिला प्रताप विसरली, बाळ देखोन घाबरली. असंभाव्य प्रभा पडली, बंदिशाळेन समाये. रात्र जाहली 2 प्रहर, वसुदेवासी उठवी सुंदर. म्हणे शब्द जाईल बाहेर, तरी कंस धावेल पै. कोठे तरी कृष्ण लपवावा, बाहेर तर्क कळवून द्यावा. मौनेची हृदयी धरावा, तरीच लाभेल कृष्ण हा. वसुदेव लावला हे धाविला, श्रीकृष्ण हृदयी धरिला. म्हणे कोठे लपवू याला, हा झाकिला नवजाय. सूर्यकाय मुष्टीत झाके, चंद्र न लपे कदा काखे. ऐरावत शक्राचा देखे, लपे कैसा पर्णकुटी. सिंधून माये रांजणी, बोचक्यात न लपे कदा अग्नी. मेरू काखेसी घालुनी, कोणा लपवे सांगपा. मूर्खान माझी पंडित, अभाग्यात श्रीमंत. क्लिबान माझी प्रतापवंत, शूर कैसा झाकेपा. लवणाचा घट थोर, आवरू न शके गंगापूर. वानरान माझी रघुवीर, कदा काळी झाकेना. भूतान माझी शंकर, किरडान माझी धरणीधर. रंका माझी राजेंद्र, कदा झाकिला जाईना. कस्तुरी चोरिली चोरे, परी परिमळे हाट भरे. तैसा कृष्णन झाके वो सुंदरे, लपविता कोठेही. बाहेर प्रकटता मात, तात्काळ होईल अनर्थ. ज्यासी द्रव्यकूप सापडत, तेणे लोकातेन सांगावे. तो हळूच बोले देवकी बोला, हा अयोनिसंभव पुतळा. यास नेऊन घाला गोकुळा, भय तुम्हाला कदा नाही. तव वसुदेव म्हणे, पदी शृंखला द्वारी रक्षणे. लोहारे ठोकुनी घणे, कुलुपे कपाटे दृढ केली. मध्यरात्री पर्जन्य काळ, यमुनेसी पूर असे तुंबळ. बेडी वाजे खळखळ, द्वारपाळ जागे पै. घनवर्ष तो मंद मंद, वसुदेव जाहला सद्गद. हृदयी धरिला ब्रह्मानंद, चैतन्य घन श्रीकृष्ण. अवलोकिता श्रीकृष्ण वदन, बेडी तुटली न लागता क्षण. ज्याचे करिताच स्मरण, भावबंधन निरसे पै. नवल वाटले वसुदेवा, घेवोनी चालिला वासुदेवा. माय धावोनी तेधवा, वदन विलोकी पुत्राचे. पुन्हा बाळा दावी वदन, आसुए भरले तेव्हा नयन. कृष्ण करी हास्यवदन, मातेकडे पाहुनिया. तो चहू दारवटा ते वेळे, दृढ कुलुपे ठोकिले खिळे. जावळी येता घननिळे, पाये स्पर्शिली कपाटे. तात्काळ उघडली चारी द्वारे, रक्षक व्यापिले निद्रा भरे. वसुदेव चालिला त्वरे, कोणी दुसरे आढळेना. वर्षती पर्जन्याच्या धारा, तो फणींद्र धाविला त्वरा. विशाळ फणाते अवसरा, कृष्णावरी उभारिला. खाली पिता नेत राजीव नेत्र, भोगींद्रवरी जाहला छत्र. वेगे पावला यमुना तीर, तो महापूर भरलासे. मागे पुढे वसुदेव पाहे, म्हणे येथे करावे काय. उदका माझी लवला हे, बाळ घेऊन संचरला. जो जो उचली कृष्णाते, तो तो जीवन चढे वरुते. स्पर्शावया जगज्जीवनाते, यमुनते अल्लाध. वरी उचलिता माधवा, आकंठ उदक जाहले वसुदेवा. वसुदेव म्हणे कमळाधवा, वैकुंठपती धावे का.
तव श्रीकृष्णे दक्षिण चरण तात्काळ बाहेर काढून स्पर्शिले यमुना जीवन जाहली पावन तेणे. परमसुखे यमुना सवेग तात्काळ जाहली दोन भाग. जैसा स्त्रिया करीती भांग क्षणमात्र न लागता. वसुदेव उतरुनी यमुना तात्काळ आला नंदभवना. तव यशोदेसी जाहली कन्या परिते काही नेण्याची. ते योगमाया हरीची पूर्ण तिने निद्रिस्त केले सकळ जन. यशोदेशी न कळे वर्तमान कन्यारत्न पुढे ते. कपाटे मोकळी सर्वही वसुदेव प्रवेशला अंतर्गृही. कृष्णा ठेवुनी लवलाही कन्या वेगे उचलिली. पुत्र ठेवुनी कन्या नेली कोणासी न कळे गोकुळी. वसुदेव तेच वेळी बंदिशाळे पातला. वसुदेव परम ठकला कृष्ण हातीचा दूर टाकिला. माया आणिता शृंखला पायी दृढ तैसीच. कपाटे तैसीच सकळीक द्वारी जागती सेवक. मायेसी घेता अटक सर्व जाहली पुढती. हिरा ठेवुनी आणली गार सूर्यदेवनी घेतला अंधकार. पाच देवनी निर्धार काच घरा आणली. परीस देवनी घेतला खडा पंडित देवनी आणला वेडा. चिंतामणी देवनी रोकडा पलांडू घेतला वळेची. अमृत देवनी घेतली कांजी कल्पवृक्ष देवनी घेतली भाजी. कामधेनु देवनी सहजी अजा घेतली पालटे. निज सुख देवनी घेतले दुःख कस्तुरी देवनी घेतली राख. सोने देवनी सुरेख शेण जैसे घेतले. हंस देवनी घेतला काग विप्रदेवनी घेतला मांग. मुक्त देवनी सुरंग गुंज जैसी घेतली. देवोनिया राय केळे घेतली अर्कीची फळे. ज्ञानदेवनी घेतले अज्ञानत्व जैसे पै. तैसे वसुदेवे केले कृष्ण ठेवनी मायेसी आणले. तव ते कन्या कोल्हाळे रडता कळले रक्षका. चहून कडुनी सेवक धावत राया देवकी जाहली प्रसूत. येरू उठिला त्वरित पिशाचवत धावतसे. बिडालक धावे मूषकावरी तैसा आला बंदिशाळे भीतरी. कोठे गे कोठे आठवा अरी म्हणून या धीट बोलत. तो देवकी म्हणे बंधू करू नको एवढा वधू. देवकी रडे करी खेदू काकुळती येतसे. देवकी वोसंगा घेऊनी बैसली कंस ओढीत तये वेळी. पुत्र की कन्या नाही ओळखिली रात्री भागी ते धवा. रागे भोवंडी दुराचारी आपटावी जव शिळेवरी. तव ते महाशक्ती झडकरी गेली अंबरी निष्ठुनिया. सहस्त्र कडकडती चपला तैसा प्रलय तेव्हा वर्तला. कंस भयभीत जाहला म्हणे वैरी गेला हातीचा. कंस जव वर्ते पाहे तव ते महाशक्ती तळपत आहे. तेज अंबरी न समाये बोले काय कंसासी. अरे मूढा दुराचारा महामलिना खळा निष्ठुरा. तुझा वैरी पामरा पृथ्वीवरी वाढतसे. ऐकताच ऐसे वचन धगधगले कंसाचे मन. शक्ती गेली अदृश्य होऊन कंसा आला मंदिरासी. श्रोती व्हावे सादर पुढे कथा मनोहर. गोकुळा गेला जगदुद्धार परिसा चरित्र तयाचे. श्री कृष्ण कथा मुक्तमाळा सभाग्य श्रोते हो घाला गळा. ब्रह्मानंद श्रीकृष्ण पुतळा धन्य गोकुळा करील तो. तुमच्या हृदय गोकुळी शांती यशोदे जवळी. शेजे पहुडला वनमाळी पुराण पुरुष तो पहा. ब्रह्मानंद म्हणे श्रीधर धन्य ते गोकुळ पवित्र. जेथे अवतरला यादवेंद्र त्रिभुवन सुंदर जगदात्मा. या अध्यायाचे निरूपण कंस येऊनी आपण. माया आपटावी जो धरून तव ते हातीची निसटली. इति श्री हरिविजय ग्रंथ सम्मत हरिवंश भागवत विचक्षण परिसोत संत तृतीयोध्याय गोढहा. श्री कृष्णार्पणमस्तु. कंसाने देवकीचे 6 पुत्र ठार केले तेव्हा विष्णू शेषाला म्हणाला, शेषराज आता अवतार घेण्याची वेळ जवळ आली आहे. आपण जायचे आहे, तू पण चल. शेषाने राम अवतारी लक्ष्मणाचा जन्म घेऊन रामरूपी विष्णूची सेवा केली होती. हाल सोसले होते. तो म्हणाला, मला पुन्हा वनवासात राहून उपास काढायचे नाही. मी आता भूतलावर येणार नाही. तेव्हा विष्णूने त्याला म्हटले, आता तू मोठा भाऊ हो, तुझे मी ऐकेन, तुला मान देईन. ते शेषाला मान्य झाले. मग विष्णू म्हणाला, तू देवकीच्या गर्भात तुझ्या अंशाने प्रवेश कर. तेथून योगमाया तुला रोहिणी या वसुदेवाच्या दुसऱ्या स्त्रीच्या ठाई गर्भात प्रविष्ट करील. तुला एका स्थानावरून कर्षण करून अन्यत्र स्थापिले म्हणून तुझे नाव संकर्षण असे पडेल. मग योगमाया यशोदेच्या कन्येच्या रूपाने अवतार घेईल आणि मी देवकीचा 8वा पुत्र म्हणून जन्म घेईन. वसुदेव नंदा घरी जाऊन मला यशोदेजवळ ठेवील. योगमायेला नेऊन देवकीची तीच कन्या आहे म्हणून सांगेल. कंस तिला मारायला निघेल तो ती निसटून जाईल. रोहिणी तर गोकुळातच आहे, मीही तिथेच येईन. मग गोकुळात व वृंदावनात आपण लीला करून भक्तांना आनंद देऊ. त्या गोष्टीला शेषाने मान्यता दिली.
तो देवकीच्या गर्भात 7वा म्हणून प्रविष्ट झाला, पण तो गर्भ तसाच जिरून गेला असे कंस आदिकांना वाटले, कारण देवकीला लागलेले डोहाळे पुढे बंद झाले. योगमायेने शेषाचे संकर्षण केले होते. रोहिणी गरोदर झाली व तिला पुत्र झाला. त्यावेळी वसुदेवाने गोकुळात आपला मित्र नंद व त्याची पत्नी यशोदा यांच्याजवळ रोहिणीला पाठविले होते. कंसाच्या छळापासून तिला दूर ठेवले होते. रोहिणीचा गर्भ हा वसुदेवाच्या अंशापासूनच आहे अशी आकाशवाणी झाली व रोहिणीचे भय नाहीसे झाले. त्या मुलाचे नाव बळभद्र ठेवण्यात आले. देवकीचे पोट ओसरले तेव्हा देवकीला वाईट वाटले, पण हे अपत्य जन्माला यायचे आणि कंस आपल्या डोळ्या देखत त्याला मारायचा, यापेक्षा हे कमी दुःखद. कंसाला कळले तेव्हा त्याने पहारेकऱ्यास सांगितले, आता वसुदेव देवकीवर कडक पहारा ठेवा. पुढे यथाकाल तिला 8वे अपत्य होणारच, कारण तशी आकाशवाणीच आहे. तिला बाळ झाले की तत्काळ मला कळवा. दिवस मास गेले. काही काळाने देवकीला पुन्हा डोहाळे लागले. तिचे मुख अपूर्व तेजाने तळपू लागले. तिकडे विष्णूने लक्ष्मीला सांगितले, मी लवकरच यदुकुळात जन्म घेईन. त्यानंतर लगेच तू विदर्भ राजाकडे त्याची मुलगी म्हणून जन्म घे. मीच तुझे पाणी ग्रहण करीन. लक्ष्मीने ते मान्य केले. देवकीला डोहाळे लागले तेव्हा ती कंसाला मारण्याच्या गोष्टी करू लागली. या अवतारात कोणते कार्य करणार ते सारे भगवंताने तिच्याकडून व्यक्त केले. तिला कोणाचीही भीतीच वाटत नव्हती. ती फारच आनंदात होती. सर्व देव सूक्ष्म रूपाने देवकी सन्मुख येऊन परमेष्टीची स्तुती करू लागले. त्यांना चतुर्भुज रूपात दर्शन देऊन विष्णूने अवतार कार्यात सहाय्य करण्यास सांगितले. कंसाला जळी स्थळी काष्टी पाषाणी विष्णूचेच ध्यान लागले. आठवा आठवा म्हणून तो भयाने ध्यास घेत होता, तोही त्याचाच. ज्याकडे तो पाही तिथे तिथे त्याला विष्णूच दिसे. आत्यंतिक भयानेही देवाचा ध्यास लागतो, तेव्हाही मन देवमय होते तसे त्याचे झाले होते. जन्माची वेळ कोणती याचा अंदाजही कंसाला नव्हता. इकडे बंदीशाळेत जन्मवेळ येण्यापूर्वी काही वेळ विष्णूने देवकीला चतुर्भुज स्वरूपात दर्शन दिले. त्या दिव्य दर्शनाने वसुदेव व देवकी आनंदित झाले. विष्णूने आपल्या पूर्वीच्या अवतारांच्या वेळी वसुदेव देवकीने काय कार्य केले होते ते सांगून देवकीला आशीर्वाद दिला. तुला देवमाता म्हणून जगात मोठा मान मिळेल. मी बालरूपाने तुझा पुत्र म्हणून जन्म घेणार आहे. वसुदेवाला त्याने म्हटले, माझा जन्म होताच मला तत्काळ घेऊन नंदपत्नी यशोदेजवळ ठेवावे. तिला त्याच वेळी एक कन्या झालेली असेल, ती इकडे आणावी. ती माझीच योगमाया आहे. रोहिणीला जो पुत्र झाला आहे तो तुझाच अंश असून शेषावतार आहे. बळभद्र असे त्याचे नाव आहे. मी लौकिकात नंदपुत्र म्हणून गोकुळात वाढेन. हे रहस्य कंसाला कळता कामा नये. योगमाया त्याला धडा शिकवून गगनात निघून जाईल. असे म्हणून विष्णूने आपले चतुर्भुज रूप आवरून घेतले. काही काळाने देवकी प्रसूत झाली व तिला पुत्र झाला. पहारेकऱ्यांना ईश्वराने निद्रेच्या स्वाधीन केले होते. श्रावण वद्य सप्तमीची ती रात्र. अष्टमी तिथी लागण्याचा सुमार. मध्यरात्र. बाहेर पाऊस पडत होता. बंदीशाळेत सामसूम होते. बालक जन्माला आला, पण शांत व तेजस्वी होता. रडलाच नाही. गुप्तपणे झालेला जन्म कुणालाही कळला नाही. वसुदेवाला विष्णूची आज्ञा आठवली. मायामोह बाजूला ठेवून त्याने तो बालक उचलून एका परडीत ठेवला. त्यावर आपला शेला पांघरून म्हणून घातला. तो दिव्य बालक घेऊन आता बाहेर कसे जावे याचा विचार तो करू लागला. तेवढ्यात दार हळूच उघडले. योगशक्तीने कड्या कुलपे निखळली होती. तो बाहेर डोकावला. दोन्ही बाजूला दोघे पहारेकरी झोपले होते. त्याने पाय न वाजवता बाहेर पडून आडमार्गाने यमुना नदी गाठली. यमुनेला पूर आला होता. पार जाणे शक्य नव्हते. पावसात भिजून चिंब झालेला वसुदेव विष्णूचा धावा करू लागला. यमुनेचा प्रवाह वेगाने वाहत होता. धीर धरून वसुदेव प्रवाहात शिरला. यमुनेचे पाणी वाढत गेले. डोक्यावर परडी घेतलेली. त्यातील भगवंताने यमुनेला आपला चरणस्पर्श हवा आहे हे ओळखले. त्याने हळूच एक कोमल चरण परडी बाहेर काढले. पाण्याला तो लागताच यमुनेचे पाणी दुभंगले. वसुदेवाला वाट मिळाली. तो पैलतीरी पोहोचला. मागे वळून पाहिले. पुन्हा प्रवाह दुथडी भरून वाहू लागला. भराभर पावले टाकीत वसुदेव पुढे निघाला. गोकुळात पोहोचला. नंदाच्या घरी यशोदा प्रसूत झाली होती. ग्लानी येऊन झोपली होती. कुशीत कन्या होती. तीच ती योगमाया. वसुदेव तिथपर्यंत आला. कुणालाही जाग आली नाही. त्याने बाळाला यशोदेजवळ ठेवले. कन्येला उचलले. परडीत ठेवले. आल्या पावली परत निघाला. यमुनेने आताही वाट दिली. तो पुन्हा बंदीशाळेपाशी आला. दमला होता. दारं उघडीच होती. अंधारात पहारेकरी अजून निद्रिस्त दिसत होते. वसुदेव आत शिरला. दार अलगद बंद झाले. कड्या आपोआप बसल्या. यशोदेजवळून आणलेली कन्या देवकीच्या कुशीला बिलगली. देवकीला एकदम हर्ष झाला. कन्येने एकदम नवजात अर्भकाप्रमाणे टाहो फोडला.
पहारेकरांच्या कानी बाळाच्या रडण्याचा ध्वनी पडला. ते खडबडून जागे झाले. दारातून आत पाहिले. देवकीजवळ अर्भक दिसले. वसुदेव जवळ बसलेला होता. खिन्न वदन होते. काळजी करत होता. पहारेकरी कंसाला वृत्त सांगण्यास गेले. अष्टौ प्रहर विष्णूच्या धसक्याने चंचल चित्त झालेला कंस धावतच आला. धडाधड दारे उघडीत वसुदेवाजवळ आला. कंसा, ही घे कन्या. ईश्वराची काय इच्छा आहे तोच जाणे, असे वसुदेव म्हणाला. ते 8वे अपत्य होते. आता कंस दयामाया तरी कशी दाखवणार. त्याने खसकन ते बाळ ओढले बाहेर गेला. बंदीशाळेच्या आवारात एक मुहूर्तभरही उशीर न करता त्याने ती कन्या हातात घेतली. पाय धरून डोक्यावर गरगरा फिरवली. तो शिळेवर तिला आपटणार तोच ती योगमाया त्याच्या हातून निसटून अंतरात स्वतःच्या तेजोमय रूपात विराजू लागली. विजांचा कडकडाट झाला. सर्वत्र प्रकाश पसरला. तळपत्या मूर्तीकडे कंस पाहू लागला. दचकला. आपल्यापेक्षा श्रेष्ठ शक्तीला पाहताच भयाने त्याचे हातपाय लटपटू लागले. देवीने कंसाला तीव्र स्वरात म्हटले, दुरात्म्या, मूढा, तुझा काळ जवळ आला आहे. तुझा शत्रू अन्यत्र सुखाने वाढत आहे. मी अचिंत्य अशी त्याची योगमाया तुझ्या हातात कशी सापडेन. अरे मूर्खा, आता तुझा मृत्यू जवळच आला आहे असे समज. कंसाचे डोळे दिपले. तो मटकन खाली बसला. देवी आकाशात निघून गेली. सेवक वर्ग तर मूर्छितच पडले होते. वसुदेव देवकी तटस्थ झाले. कंस तावातावाने राजगृहात गेला. वसुदेव देवकीला बंदीत टाकायला मात्र विसरला नाही. कृष्णाचा जन्म झाला. कंस त्याला मारू शकला नाही. पुढील कथा 4थ्या अध्यायात वाचा. अध्याय 3 समाप्त. श्रीकृष्णार्पणमस्तु.